दुर्दैवाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बरेच मंत्री ह्या तांत्रिक विद्येमध्ये अडकलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अघोरी विद्येचा एवढा खूप मोठ्या प्रमाणात स्तोम माजलेला आहे। त्याला प्रतिबंध करण्यासाठी कायदा असताना सुद्धा कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणूनच काल कोल्हापूरमध्ये आढळून आलेली जी दुर्घटना आहे ही खूप निंदनीय आहे। अघोरी कृत्य करत असताना कोणत्या थरापर्यंत लोक जाऊ शकतात हे दिसून आलं आणि त्याचबरोबर भरत गोगावले यांनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे की हम भी कुछ कम नहीं है। जर त्यांच्या एकनाथ शिंदेने कामाख्याला जाऊन जर एक बळी दिला असेल तर मी अजून 10 बळी देऊ शकतो आणि माझं पालकमंत्रीपद कमवू शकतो, हे भरत गोगावलेने ते दाखवून दिलेलं आहे। हो, त्या फोटोमध्ये दिसतंय, तो एकदा फोटोनी व्हिडिओ तरी पाहावा। अगदी उघडा बंब माणूस छोटा टॉवेल लावून बसलाय आणि जमा झालेले जे मांत्रिक सोम स्वाम स्वा करून जे आहुती देत आहेत ते एकदा त्यांनी व्हिडिओ पाहावा। उद्धव ठाकरे यांनी जर सांगितलं तर मी दोघांना एकत्र करू शकतो, ते माझ्या वयाचा मान राखतील। नाही, गजाभाऊ कीर्तिकरांबद्दल आम्हाला आदर आहेच, त्यांची एक तळमळ आहे आणि पण त्या उपर मी जास्त अजून काय त्यांच्यावर बोलू शकत नाही। ते जे म्हणताय की दोन्ही शिवसेना वेगळे हे नुकसानकारक आहे, पण गजाभाऊंनी स्वतः माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची भेट घ्यावी आणि पुनश्च एकदा या मूळ शिवसेनेचं काम चालू करावं। उद्धव साहेब त्यांचा नक्की स्वीकार करतील अशी मला खात्री आहे। बेळगाव कर्नाटक सीमाच्या बद्दल एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली, त्याच्यामध्ये शरद पवार असतील, नारायण राणे असतील यांचा समावेश करण्यात आलेला आहे। बेळगाव संघर्ष समितीच्या अशा किती समित्या यापूर्वी झाल्या आणि किती विसर्जित झाल्या, त्यामुळे नवीन समितीतून काय फार निष्पन्न होईल असं मला वाटत नाही। मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न आता पुन्हा एकदा समोर येतो, कारण पहिल्याच पावसामध्ये ठिकठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार आहेत। परशुराम घाटामध्ये गॅपिंगमुळे कोसळून घाट धोकादायक बनलेला आहे। कसं बघता या संपूर्ण मुंबई गोवा हायवेच्या दशेवर? अख्ख्या देशातले अनेक हायवे किंवा महाराष्ट्रातला समृद्धी महामार्गासारखा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण झाला, पण दुर्दैवाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा एक भ्रष्टाचाराचं ते कुरण बनलेलं आहे। ठेकेदाराच्या माध्यमातून हजारो कोटीची लयलूट हे सध्याचे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचे मंत्री लोक करतायत आणि म्हणून कोकणवासियांच्या जीवाशी खेळण्याचं जे पाप करतायत हे अत्यंत निंदनीय आहे। मागची अनेक वर्ष मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग दरवर्षी पावसाळ्यामध्ये मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे। दुर्दैवाने केंद्रीय वाहतूक परिवहन मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरींना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची प्रत्यक्ष येऊन पाहणी करायला वेळ मिळत नाही, हे कोकणचं दुर्दैव आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावरती येत आहेत, सहकार विभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणार आहेत। काल तुमचा वर्धापन दिन झाला, आज अमित शहा मुंबईत आहेत। आता त्यांना शिवसेना आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशिवाय दुसरं कोण दिसतच नाहीये। एवढी सगळी फोडाफोडी करून सुद्धा, हजारो कोटी रुपयांचा चुराडा करून सुद्धा, सगळ्या शासकीय यंत्रणेचा वापर करून सुद्धा उद्धवजी ठाकरे संपत नाही आहेत, त्यांची शिवसेना संपत नाही, ही अमित शहांची डोकेदुखी झालेली आहे आणि म्हणून ते सातत्याने मुंबई वाऱ्या करायला लागलेले आहेत। प्रकाश महाजन जे मनसेचे नेते आहेत ते म्हणतात की काल दोन्ही शिवसेनेचे वर्धापन दिन झाले, मात्र एकमेकांवरती आरोप करायला निघाले, दोघेही युतीच्या चर्चा करत आहेत आणि एक स्पष्ट होतं की राज ठाकरेंशिवाय राज्याचं जे राजकारण आहे ते पूर्ण होऊ शकत नाही, त्यांना युतीशिवाय पर्याय नाही। ठीक आहे, शिवसेनेच्या वतीने माननीय उद्धवजी ठाकरेंनी यापूर्वी सुद्धा आपलं मत व्यक्त केलेलं आहे। आम्ही या महाराष्ट्राच्या हितासाठी मनसेच्या बरोबर जायला तयार आहोत, त्यांना आमच्या बरोबर घ्यायला तयार आहोत आणि आमच्यापैकी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा तशा पद्धतीचं सकारात्मक होकार दिलेला आहे। परंतु दुर्दैवाने पलीकडून जो प्रतिसाद यायला पाहिजे त्याच्याबाबत संभ्रम आहे, तो माननीय प्रकाश महाजन यांनी दूर करावा। मनसे आणि शिवसेनेची चर्चा ही
अजून जागा वाटपापर्यंत आम्ही गेलेलोच नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.